हे पापापासून मुक्त देणारा कोण होता? तो प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा कोकरा होता. एदेन बागेमध्ये मनुष्यानं पाप केलं आणि देवाच्या गौरवाला तो अंतरला. एदेन बागेमध्ये जो शत्रू सैतान आणि जगाचा निर्माण करता जो परमेश्वर, त्यांच्यामध्ये ते संघर्षाची पहिली ठिणगी त्या ठिकाणी पडली. पाऊला पाऊलावरती हा सैतान देवानं जे जे निर्माण केलं होतं ते नेस्तनाभूत करण्यासाठी टपून राहिलेला होता. अगदी प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस या जगामध्ये पाऊल टाकलं, आपल्या सेवेला सुरुवात केली, त्याच वेळेस जे पाप एदेन बागेमध्ये नजरेच्या द्वारे घडलं, त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा नजरेच्या समोर या प्रभू येशू ख्रिस्ताला हे सगळ्या जगाचं वैभव दाखवलं. सैतान म्हणाला की एकदा तू नमन कर, हे सगळं वैभव तुला देईन. पण ज्या मानवानं एदेन बागेमध्ये आपल्या पापाची सुरुवात दृष्टीच्या द्वारे केली होती, त्याच्यावरती या प्रभू येशू ख्रिस्तानं विजय मिळवलेला होता. तिथून तो संघर्ष तीव्र होत गेला. शेवटी ज्यावेळेस तो गेतशेमने बागेमध्ये पोहोचला, त्यावेळेस सर्व स्वर्ग स्तब्ध राहिला होता की नेमकं काय घडणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला सहन करण्याच्या पलीकडच्या वेदना होत होत्या. सैतानाला वाटलं की आता हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याची ही लढाई अर्ध्यावरती तो सोडून जाईल. गुडघे टेकून हा ख्रिस्त प्रार्थना करायला लागला. पवित्र शास्त्र सांगतं की तो प्रार्थना करीत असताना त्याच्या मस्तकामधून ओघळणारा घाम हा एखाद्या रक्ताप्रमाणे त्या भूमीवरती पडत होता. सैतान म्हणाला की आता ख्रिस्त संपला. पण ख्रिस्तानं त्यावेळेस आपल्या स्वर्गीय पित्याकडे लक्ष लावलं आणि तो म्हणाला की पित्या, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तिथं देखील हा शत्रू सैतान नेस्तनाबूत झाला. पण प्रत्येक पाऊलावरती तो विजय मिळवण्यासाठी झटत होता. आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात मग त्या वधस्तंभावरती चालू झाली. वधस्तंभावरती तो जड वधस्तंभ त्याच्या खांद्यावरती दिला. रखरखत असणारं ऊन, गुलगुता टेकडीचा तो ओबड धोबड रस्ता, जगाचं पाप हरण करणारा ख्रिस्त त्या रस्त्यावरून चालायला लागला. ज्यांना दृष्टी दिली होती, ज्यांना आरोग्य दिलेलं होतं, ते लोक येऊन येशूला चपडाका मारत होत्या. ते म्हणत होते हा खादाडांचा मित्र आहे, हा पाप्यांच्या सोबत बसतो. सैतान म्हणत होता याच गोष्टी ख्रिस्तासाठी योग्य होत्या, कारण त्याची तिथं लढाई संपलेली नव्हती. या लढाईचा परमोच्च बिंदू त्या वधस्तंभावरती चालू झाला. जगासाठी रदबदली करत असताना ख्रिस्त मानव जातीसाठी आपल्या शरीरातलं एक एक रक्ताचा थेंब या भूतलावरती मानवासाठी सांडत होता. एदेन बागेतली सुरू झालेली लढाई आता पूर्णत्वास निघाली होती. सर्व स्वर्ग स्तब्ध होता आणि हे सगळं अंगावरती शहारे रोमांच उभे करणारे प्रसंग ज्यावेळेस लेखणीमध्ये उतरायला लागले, त्यावेळेस लेखणी सुद्धा काही क्षणासाठी थरथरली. शब्दांना सुद्धा गहिवरून आलं आणि त्याच शब्दामधून जे गीत बाहेर पडलं, ते गीत यावेळेस आपण ऐकू. गीत लिहिलं आहे किरण काळे यांनी.
क्रूसावरी, चाले क्रूसावरी, झुंज क्रूसावरी, चाले क्रूसावरी. नसता दोष लाविला, लाविला ना. दोष नसता काट्याचा मुकुट रुतला शिरी, काट्याचा मुकुट रुतला शिरी, काट्याचा मुकुट रुतला शिरी, काट्याचा मुकुट रुतला शिरी. त्रास जखमाचा होई इथे अंतरी, कोकरा तुरे झाला पाप्यावरी, वाहिले रक्त तू भूमीवरी, रक्त तू भूमीवरी, वाहिले रक्त तू भूमीवरी. काट्याचा मुकुट
रुतला शिरी काट्याचा मुकुट रुतला 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 शिरी रे गाड्याचा मुकुट रुतला काट्याचा मुकुट रुतला शिरी त्रास जखमाचा होई इथे अंतरी पोकरा तुरे झाला पाप्यावरी वाहिले रक्त तू भूमीवरी वाहिले रक्त तू भूमीवरी वाहिले रक्त तू भूमीवरी आग त्रासाची पेटली उरी इलाज नाही त्या जखमावरी आग त्रासाची पेटली उरी इलाज नाही त्या जखमावरी झुंज केली क्रुसाशी पाप्या तारण्याची विजय मिळविला त्या मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी घेऊनी भार क्रोसाचा पाठीवरी येशू चालला येशू चालला येशू चालला मरणाच्या वाटेवरी 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 येशू चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी वेदना त्याची भारी साहिल्या जिवारी पाप्या तारण्या पाप्या तारण्या झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी